नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुळशीराम चौहान, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पळसखेड, तालुका चांदोली, जिल्हा अमरावती. इयत्ता दुसरीच्या पुस्तकामध्ये आपल्याला इंग्रजीचे स्वर आणि त्या स्वरांची बास्केट अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे आणि आपण ते अभ्यासलो सुद्धा आहे. तर आपण आज स्वर व त्यांचे वेगवेगळे उच्चार याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी आपण थोडक्यात मराठी स्वरांबद्दल जाणून घेऊ. मराठी स्वर, एकूण मराठी स्वर आहे 12. किती आहे? 12. अरे काय झालं? काही चुकलं का? अरे हो, या 12 स्वरांमध्ये आणखीन 2 स्वर ॲड झालेले आहेत, बरोबर आहे ना? ते कोणते आहे? तर ते स्वर आहे ॲ आणि अ. कोणते 2 स्वर आहे? ॲ आणि अ. हे 2 स्वर या 12 स्वरांमध्ये ॲड झालेले आहेत. परंतु गंमत काय आहे मित्रांनो माहित आहे का? हे जे 2 स्वर आहेत ॲ आणि अ, या 2 स्वरांचा वापर किंवा उच्चार जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांकरता होतो. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की 12 स्वर. आता हे आपल्याला मराठीचे स्वर जाणून घेण्याचा मागचा उद्देश काय आहे? तर हे जे स्वर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत आहे त्या 12ही स्वरांना त्यांची स्वतंत्र चिन्ह दिलेली आहेत. आणि हे स्वर आणि त्यांची स्वरचिन्हे जर आपल्याला लक्षात जर राहिलं तर आपल्याला मराठी वाचन करताना कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही. आपण सहजरित्या मराठीचं वाचन करू शकतो. मग इंग्रजीत किती आहे? इंग्रजीमध्ये फक्त 5 स्वर आहेत. किती आहे? फक्त 5 स्वर आहे की नाही? सोपं. हां, इथंच तर खरी गंमत आहे. परंतु हे जे 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू, ह्या स्वरांचे जे स्वरचिन्हे आहेत हे एकच नाही आहे, तर या स्वरांना वेगवेगळे चिन्ह आहेत. आपण सुरुवातीला अभ्यासलो की ए या स्वरांचा आवाज आपण ॲ म्हणून करतो की नाही? मग या ॲ मध्ये आपण कोणकोणते हे उच्चारतो? म्हणजे बॅट, कॅट, फॅन, मॅन, हे जे शब्द आहेत सोपे सोपे 3 अक्षरी शब्द आहेत. आपण इथे दुसरीमध्ये आपण ते अभ्यासलो आहे. तर जेव्हा या एचा आवाज बदलतो, जसा की बरेच वेळेस एचा आवाज आ पण होतो, एचा आवाज अ पण होतो, एचा आवाज ए पण होतो, तर आपण गोंधळतो की नाही मित्रांनो? की मग आ आवाज कधी वापरायचा, ए आवाज कधी वापरायचा, ए आवाज कधी वापरायचा? तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण आज तेच जाणून घेणार आहोत आणि तेच शिक आपण कशा पद्धतीने आपण एचा आवाज ओळखायचा, आचा आवाज ओळखायचा, याचा आवाज ओळखायचा. तर यासाठी आपल्याला काही थोडीशी ट्रिक्स आपण समजून घेणार आहोत आणि ते ट्रिक्स आपल्या लक्षात जर राहिलं तर आपण सहजपणे आपण हे वेगवेगळे जे आवाज आहे ते आवाज ओळखून आपण सहजमध्ये आपले इंग्रजीचे उच्चार आपण त्या शब्दाचं करू शकतो. तर आपण सुरुवातीला पाहू एचा आ आवाज असणारे शब्द. एचा आ आवाज असणारे शब्द. आता हे कसं ओळखायचं मित्रांनो? तर लक्षात ठेवा, त्यामध्ये आपल्याला एक टेक्निक्स तुम्हाला सांगत आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ए आर, लक्षात ठेवा, कोणतं? ए आर किंवा आर ए असे शब्द जोडीनं ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्या शब्दांचा उच्चार आ असा करायचा. चला पाहू, तर आपण शब्द पाहून घेऊ थोडक्यात. पहा, इथे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे STAR. काय आहे? STAR. या ठिकाणी ए आर ही जोडी आलेली आहे की नाही? ज्यावेळेस ए आर ही जोडी आलेली आहे त्यावेळेस त्याचा उच्चार आ असा करायचा. म्हणजे याचा उच्चार काय झाला? स्टार. या शब्दाला आपण कसं उच्चारतो? स्टार. पुन्हा पहा दुसरा शब्द ARM. ए आर ची जोडी आलेली आहे म्हणून ए आर ला आपण आ असा उच्चार केला. आणि तर मित्रांनो आपण आता कोणता पाहिला? एचा आवाज आ असणारे शब्द आपण पाहिले.
समजलं ना? आणि आता आपल्याला एचा अ आवाज असणारे शब्द पाहू. कोणते शब्द पाहायचे आपल्याला? एचा अ आवाज असणारे शब्द. तर आता हे शब्द कसे ओळखायचे? हे शब्द आपल्याला पहा मित्रांनो, ज्या शब्दामध्ये ए डबल एल, लक्षात ठेवा बरं, ए डबल एल किंवा ए एल किंवा ए डब्ल्यू यांची जोडी असेल. पुन्हा एका, ज्यावेळेस ए डबल एल, ए एल किंवा ए डब्ल्यू ची जोडी आलेली असेल त्या शब्दामध्ये, तेव्हा त्या ए चा उच्चार अ असा करायचा आहे. काय करायचा आहे? अ. चला पाहू आपण याचे काही उदाहरण पाहू. तर पहा मित्रांनो, ए डबल एल, ए डबल एल ऑल, एफ ए डबल एल फॉल, बी ए डबल एल बॉल, एच ए डबल एल हॉल. समजलं मित्रांनो? या ठिकाणी कशाची जोडी आलेली आहे? ए आणि डबल एल ची जोडी आलेली आहे, म्हणून आपण त्याचा उच्चार अ असा केलेला आहे. पुन्हा पाहू आपण दुसरे शब्द पहा आता. डब्ल्यू ए एल के, याला आपण वॉक असा उच्चार करतो. वा असा उच्चार करा या ठिकाणी. हा, टी ए एल के, या ठिकाणी ए आणि एल ची जोडी आलेली आहे, म्हणून त्याचा उच्चार आपण टॉप असा करतो. सी एच ए एल के, या ठिकाणी पण ए आणि एल ची जोडी आलेली आहे, म्हणून त्याचा उच्चार आपण चॉप असा करतो. समजलं मित्रांनो? त्याचप्रमाणे ए आणि डब्ल्यू ची जोडी असेल तर सी एल ए डब्ल्यू क्लॉ, एस ए डब्ल्यू स्वा, आर ए डब्ल्यू रॉ. समजलं मित्रांनो? अशा प्रकारे आपण अ चे शब्द ओळखू शकतो आणि आपण सहजरित्या ते शब्द आपण उच्चारू शकतो. त्यानंतर आपण आता स्वर ए चा ए आवाज असणारे शब्द आपण पाहणार आहोत. तर कोणत्या ए असणारे शब्द? ज्या ज्या ठिकाणी ए वाय, ए आय किंवा दोन स्वरांमध्ये एक व्यंजन येत असेल, दोन्ही बाजूला दोन स्वर आणि मधात एक व्यंजन येत असेल, तेव्हा त्याचा उच्चार ए असा करायचा. चला आपण उदाहरण पाहू मित्रांनो. तर या ठिकाणी ए वाय ची जोडी आलेली आहे, म्हणून डी ए वाय याचा उच्चार आपण डे असा केलेला आहे. ए आवाज, या एचा उच्चार आपण या ठिकाणी ए असा केलेला आहे. डी ए वाय डे, एस ए वाय से, एम ए वाय मे, एल ए वाय ले, आर ए वाय रे. तर या ठिकाणी ए ची जोडी आलेली, ए वाय ची जोडी आलेली आहे. पुन्हा आपण काही उदाहरण पाहू मित्रांनो. ज्या ठिकाणी दोन स्वर आणि मधामध्ये एक व्यंजन आलेलं आहे, असे कोणते आहेत? एफ ए के ई, या ठिकाणी ए स्वर आलेला आहे, त्याच्यानंतर के हे व्यंजन आहे आणि त्यानंतर ई हा स्वर आलेला आहे, म्हणजे दोन स्वरांच्या मधात एक व्यंजन आलेलं आहे. अशा वेळेस त्या ए चा उच्चार आपण ए असा करायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी एफ ए के ई फेक, टी ए के ई टेक, एम ए एन ए एम ई नेम असा याचा उच्चार आपण करतो. मित्रांनो, ही जे ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे, या ट्रिक्सचा जर आपण वापर केला तर आपण सहजरित्या हे जे शब्द आहेत आपण त्याचा वापर वाचन करू शकतो. परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात आणि या इंग्रजी शब्दाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी अपवादात्मक असे बरेचसे शब्द आहेत की त्याला कोणतेच नियम धर्म लागू पडत नाही. परंतु जास्तीत जास्त शब्द वाचताना आपण या ट्रिक्सचा जर वापर केला तर आपण सहजरित्या इंग्रजीचं वाचन करू शकतो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. धन्यवाद.